स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल नक्कीच बघितलं असेल की सीईटी मध्ये चांगले मार्क्स का महत्त्वाचे आहेत. तुम्हाला मी सांगू, सगळ्यांना माहिती आहे चांगले मार्क्स घेतले की चांगलं कॉलेज मिळतं, पण काय होतं चांगलं कॉलेज मिळाल्यावर किंवा खराब कॉलेज मिळाल्यावर काय होतं, किंवा इथून पुढे तुम्ही तुमची 5 ते 10 वर्ष किंवा तुमची येणारी पूर्ण लाईफ कसं काय ही सीईटी प्रेडिक्ट करणार आहे किंवा या सीईटीवर कशी अवलंबून आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तुम्ही म्हणाल येस आम्हाला माहिती आहे चांगले मार्क्स भेटले, चांगलं कॉलेज मिळतं, लगेच आमचं चांगलं सगळं होतं. असं नसतं. व्यवस्थित समजून घ्या. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, तुम्ही मला विचारा, कोणालाही विचारा, सगळेजण म्हणतील अरे ही गोष्ट जर मला आधी माहीत असती ना तर मी काहीतरी वेगळं केलं असतं. मला पण असं वाटायचं, किंवा प्रत्येक गोष्टीत सीईटी म्हणून नाही, लाईफमध्ये सगळ्यांना वाटतं की अरे एखादी अशी गोष्ट असते ना ही मला आधी माहीत पाहिजे होती, त्याच्यामुळे ही चूक केली नसती. सेम मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही मे बी माझ्या चॅनलवर नवीन असाल, दरवर्षी ही तुमची माझी 5वी बॅच आहे. मी प्रत्येक मुलासाठी काउन्सिलिंग यूट्यूबवर करत असतो. मग जेव्हा काउन्सिलिंग करतो, सीईटीचा रिझल्ट तेव्हा आलेला असतो, तेव्हा मी किती जरी सांगितलं की अरे बघ तुला हे कॉलेज मिळेल, मग तुझं हे होईल, तेव्हा उपयोग नसतो. सो ती चूक होऊन गेलेली असते. म्हणून मी आज व्हिडिओ बनवतोय की तुमच्या लक्षात यावं की अजून आपल्याकडे 1 महिना आहे. हा 1 महिना जर मी बेस्ट ट्राय दिला तर माझी लाईफ मी कशी चेंज करू शकतो आणि काय काय चेंजेस येणार आहेत 1.5-2 महिन्यामध्येच तुम्हाला दिसणार आहेत, हे सगळे मला आज तुम्हाला पॉईंट आउट करून द्यायचे आहेत. ओके, बेसिकली लक्षात घ्या, सीईटी काय आहे की आपण जेडब्ल्यू, तुमच्यापैकी बरेचशी मुलं असतील की जेडब्ल्यूचा अल्टरनेटिव्ह म्हणून सीईटीकडे बघतायत, काही डेडिकेटेडली सीईटीचा अभ्यास करतायत. कित्येक मुलांनी ऑनलाईन क्लासेस जॉईन केले असतील, ऑनलाईन कोर्सेस जॉईन केले असतील वेगवेगळ्या युट्यूबर्सचे, किंवा कित्येक मुलं ऑफलाईनमध्ये जात असतील. प्रत्येकाला हे माहिती आहे की चांगलं कॉलेज मिळवायचंय, पण का मिळवायचंय तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही मूवीज बघितले असतील, तुम्ही वेब सिरीज बघितले असतील, तुम्ही मीम्स बघितले असतील की इंजिनियर्सला जॉब नाही आहेत, तरी सुद्धा का बरं एवढी ओढ आहे इंजिनियरला जाण्याची किंवा इंजिनियर बनण्याची. एकीकडे तुम्ही बातम्या ऐकत असाल एखाद्याला एवढ्या लाखाचं पॅकेज मिळालं, तेवढ्या लाखाचं पॅकेज मिळालं. तुमच्या पाहुण्या रावळ्यामध्ये सुद्धा असेल की त्याला 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे, 1 लाख पगार आहे. तुमच्याकडे अशी बरेचशी लोक असतील की इंजिनियर तर बनलाय पण आज काही जॉब नाही. हे सगळं कशावर डिपेंड करतं मी तुम्हाला सांगू. एक पार्ट असतो स्वतःची स्किल. सगळ्यात पहिला तुम्ही साध्याही कॉलेजमध्ये जा वगैरे, पुढचा विषय स्वतःची स्किल काय हे तर महत्त्वाचं ठरतंच, पण त्याच्या सोबतीला तुम्हाला एक चांगलं कॉलेज हवं असतं. महाराष्ट्रामध्ये 150 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यापेक्षा जास्त आहेत, पण लक्षात घ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 150 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी महाराष्ट्रामधून इंजिनिअरिंग करतायत. समजून घ्या, महाराष्ट्रामधून. भारताचा विषय आपण सोडून दिलाय. तुम्हाला वाटतं का रे की एवढ्या कंपन्या आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये की लाखो मुलांची इंटेक आहे? अशातला भाग नाहीये. लक्षात घ्या, जेवढे मुलं इंजिनियर बनत आहेत तेवढ्यांना जॉब मिळतोय, अशातला भाग नाहीये. मग जॉब कुणाला मिळतोय आणि कोणाला नाही मिळत आहे, त्याच्यात 2च गोष्टी आहेत. एक स्वतःची स्किल. असे कित्येक मुलं तुम्हाला सापडतील की त्यांचं कॉलेज खूप खराब आहे, ठीक आहे, खूप कॉलेज खराब आहे किंवा कॉलेजमधून काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, साधं कॉलेज आहे किंवा ॲव्हरेज कॉलेज आहे, तरी पण त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, जॉब मिळालेत, ठीक आहे. अल्टिमेटली आपण हे सगळं कशासाठी करतोय रे? जॉबसाठी करतोय. बघा, तुम्ही कितीही म्हणलात माझं पॅशन आहे, हे आहे, ते आहे, हे सगळं चालू आहे कशासाठी? येणाऱ्या 4 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, बरोबर आहे. आज तुम्हाला आईवडील सगळं प्रोव्हाइड करतात, ते आयुष्यभर असं राहणार आहे का? नाही. तुमची बारी येणार आहे, तुम्हालाही आईवडिलांना सपोर्ट करायचे, त्यांची स्वप्न पूर्ण करायची, तुमची स्वप्न पूर्ण करायची. त्यासाठी तुम्हाला एक जॉब करावा लागेल, बिझनेस करावा लागेल, काहीतरी इन्कम सोर्स हवा आहे. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण जॉबचा विचार करतो, कित्येक मुलं आहेत की त्यांचं कॉलेज खूप साधं आहे पण त्यांना कॉलेज मिळतात, त्यांना जॉब्स मिळतात, पण लक्षात घ्या त्याचा रेशो खूप कमी आहे, ठीक आहे. असं सगळीकडे हे दरवेळेस ट्रू होत नाही. हजारो मुलांमधून तसा एखादा मुलगा असतो. पण जेव्हा तुम्ही चांगल्या कॉलेजेसचे रिझल्ट्स बघता, जेव्हा प्लेसमेंट्स बघता, बाळांनो, तिथला समजा 100 विद्यार्थी आहेत तर 90 विद्यार्थ्यांना चांगल्यातले चांगले पॅकेजेस मिळालेले असतात, चांगल्या त्या ठिकाणी जॉईन झालेले असतात. आणि 22व्या वर्षी वयाच्या, बघा तुमच्या आज तुम्ही 18 वयाचे आहेत, 22व्या वर्षी तुम्ही गव्हर्नमेंट पोस्ट किंवा मोठ्या मोठ्या पोस्टची तुम्ही सॅलरी काढून बघा. साधी सॅलरी किती, कोणत्याची खूप चांगली जरी पोस्ट मिळाली गव्हर्नमेंटची तर 30-40 हजाराची सॅलरी असते आणि म्हातारपणी जाऊन एका एज नंतर 2-2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये सॅलरी होते. ओके, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये तसं नाहीये. तुम्ही 22व्या वर्षी 1 लाख पगार इथून चालू करू शकता. मग विचार करा 30व्या वर्षी तुम्ही कुठे असाल. जर तुमची 22व्या वर्षी 1 लाख पगार आहे, ठीक आहे, तर 30व्या वर्षीचं नक्कीच 2-2
3-3 लाखापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मग त्यासाठी काय लागतं तर चांगलं कॉलेज लागतं. बघा महाराष्ट्रामध्ये 150 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मी त्या कॉलेजेसला ना डिवाइड करतो टियर 1, टियर 2 आणि टियर 3 असे 3 प्रकारच्या कॉलेजेसमध्ये. हे जे टियर 1 कॉलेजेस आहेत ना हे महाराष्ट्रामध्ये 10च आहेत. ठीक आहे, 150 मधले फक्त 10 कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण त्याला टियर 1 मध्ये ठेवू शकतो. टियर 2 मध्ये 20 कॉलेजेस आहेत आणि उरलेले सगळे कॉलेजेस हे टियर 3 मध्ये येतात. काय फरक आहे यांच्यामध्ये समजून घ्या. टियर 1 मध्ये जी मुलं लागून जातात ना, जे आता सीईटी थ्रू ज्यांना टियर 1 कॉलेज मिळेल, जसं की COEP झालं, SPIT झालं, PICT, VJTI अशी जी कॉलेजेस आहेत ज्यांना ही कॉलेजेस मिळतात त्यांना म्हणणं जॉबची टेन्शनच नसते. लिटरली सांगतो, ते मुलं 100% प्लेस होतात. मी कालचं उदाहरण देतोय, म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघताय, आदल्या दिवशी मी जेव्हा रेकॉर्ड करतो, रेकॉर्ड करण्याच्या अर्धा तास आधी मला तनुजा नावाची मुलीचा कॉल आला होता. ती फर्स्ट बॅचमध्ये होती, आपल्या मॉक टेस्टच्या आपल्या काउन्सिलिंगच्या ती फर्स्ट बॅचमध्ये होती. तिने कॉल करून सांगितलं ती टियर 1 मध्ये आहे. तिने कॉल करून सांगितलं, दादा मला, मी आता अमाऊंट आणि म्हणजे पॅकेज वगैरे डिस्क्लोज करणं मला नाही माहिती, ते योग्य नाही, पण तिला 10 लाखापेक्षा जास्तचं पॅकेज लागलंय. विचार करा 22व्या वर्षी. ओके, म्हणजे काय, ऑलमोस्ट ती 70-80 हजार मुलगी ती पगार घेणार आहे एका म्हणजे महिन्यामध्ये. म्हणजे विचार करा, जेव्हा ती तिच्या एजला 30ला जाईल, ओके, ती कुठे असेल रे. पण माहिती आहे तुम्हाला की इंजिनिअरिंग करता सध्या रिसेशन चालू आहे, सध्या जॉब्स नाही आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये खूप जॉब्स होते, आज जॉब्स कमी झालेत, तरी सुद्धा तिला एवढं चांगलं पॅकेज मिळालं. कशामुळे मिळालं? कारण ती या कॉलेजेसमध्ये होती, टियर 1 मध्ये होती. आणि काय डिफरन्स झाला? 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा सिलेबस तिचाही तोच होता, याही मुलांचा तोच होता, तेही हेच शिकले, तीही तेच शिकली. पण तिच्या कॉलेजमुळे तिला एकदम छान तिच्या लाईफची सुरुवात झाली. आणि हेच मी तुमच्या सगळ्यांसाठी ड्रीम करतोय. जर तुमच्या हे लक्षात आलं की अभ्यास का करायचा आहे, अभ्यास तुम्ही सगळेजण करताय, सगळे कोणीतरी सांगितलं की CET द्यायची म्हणून तुम्ही अभ्यास करताय, नो प्रॉब्लेम. पण का करायचं? जेव्हा तुमच्या मिशन लक्षात येईल तेव्हा तुमचं विजन क्लिअर होईल. मिशन काय आहे की तुमचा टियर 1 मध्ये जाणं हे तुमचं मिशन असलं पाहिजे. मी म्हणत नाही की प्रत्येकाला 100% आले पाहिजेत, 99% शक्य नाहीये. ठीक आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते, कोण उशिरा अभ्यास चालू करतं, कोणाला उशिरा रिअलाइज होतं. बट स्टील तुमचं टार्गेट तरी हे हवं की मला टियर 1 मध्ये जायचं. मी म्हणत नाही सगळेजण COEP मध्ये जा, 60च जागा आहेत तिथे CS-च्या, तिथे ऑलमोस्ट सगळी मिळून COEP मध्ये मुलंच असतात 200-250. सगळ्यांनी COEP मध्ये जावं असं माझं म्हणणं नाहीये, पण किमान अशा कॉलेजेसमध्ये जा की जे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता. इंजिनिअरिंग काही सोपी नाही, 4-4 लाख रुपये त्याला लागतात इंजिनिअरिंग कम्प्लीट करायला. 6-7 लाख रुपये तुमचे टोटल जाणार आहेत जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करताय तेव्हा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहण्याची तुमच्या धमक पाहिजे. तुम्ही जर साध्या कॉलेजेसमध्ये गेलात तर तिथून पुढे ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय कराल काय नाही. बट जर तुम्ही इथे गेलात तर 100% मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 4 वर्षाने मलाच असेच कॉल करून सांगाल की दादा माझं इथे प्लेसमेंट झालंय, इथे प्लेसमेंट झालंय आणि आज मी माझी लाईफचा एक नवीन फेज चालू करतोय. दुसरा फायदा चांगले मार्क्स घेतल्याचा. हे काय सांगतोय, तुमचं विजन क्लिअर झालं पाहिजे. बघा कित्येक मुलं असतील की कसं SC ST कॅटेगरी असेल किंवा VJNT कॅटेगरी असेल तर त्यांची जी फीस असते ते गव्हर्नमेंट भरतं, त्याच्यामुळे त्यांना फीसचं एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण जी ओपन कॅटेगरीची मुलं असतील, जसं की आपले मराठा समाजाची मुलं झाली ओपन कॅटेगरी, जे कोणी जनरल कॅटेगरीमध्ये येतात, ठीक आहे, किंवा OBC कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांची फीस गव्हर्नमेंट भरत नाही. त्यांना 50% म्हणजे जर 1.5 लाख फीस आहे तरी कितीही नाही म्हणलं तरी त्यांना 70-80 हजार रुपये फीस भरावी लागते. मग गावाकडच्या मुलांना किंवा काही मुलांना परिस्थितीमुळे असं वाटतं की मी मार्क चांगले घेईन पण पैशाचं काय, हे कोण भरणार? तर इथे सुद्धा तुम्हाला एक गोष्ट मिळू शकते, म्हणजे ट्युशन फीस वेव्हिअर स्कीम. लक्षात घ्या, तुमचं 10,000 मध्ये शिक्षण होऊ शकतं कोणत्याही कॉलेजमध्ये. फक्त त्यासाठी तुम्हाला काय मार्क्स चांगले हवेत, इन द सेन्स पर्सेंटाईल चांगले हवेत. म्हणजे लक्षात घ्या, तुमचं आयुष्य पण ही CET सेट करू शकते. आणि जर आज तुमची परिस्थिती खराब असेल, तुम्हाला वाटते की नाही माझे आई वडील नाही भरू शकत 80-80 हजार, इथे सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. फक्त तुम्ही चांगले मार्क्स घेऊन या. हे उशिरा सांगून काही उपयोग नाहीये. बघा माझ्याकडे सगळी मुलं कधी येतात, मोस्टली माझ्या काउन्सिलिंगच्या वेळेसच्या व्हिडिओजला व्ह्यूज 30-30 हजार असतात, ठीक आहे. पण तेव्हा मी कितीही सांगून की अरे खूप चांगले मार्क्स घ्या, हे करा, तेव्हा उपयोग राहत नाही, कारण तेव्हा तुमचे रिझल्ट्स आलेले असतात. सो प्रत्येकाने हा व्हिडिओ बघावा, आपलं मिशन सेट करावं की मला टियर 1 कॉलेजमध्ये जायचं आहे किंवा मला येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्या आईवडिलांचे पैसे वाचवायचे आणि कमीत कमीमध्ये 10,000 पर इयर. बघा आजकाल स्कूलचे फीस 40-50 हजार आहेत. 10,000 पर इयर म्हणजे 40-50 हजारामध्ये अख्खी इंजिनिअरिंग होणार तुमची. हे जर स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यावे लागतील. आपल्याकडे 1 महिना आहे. मी लवकरच आपल्या मॉक टेस्ट, जे फ्री मॉक टेस्ट आहे ते चालू करणार आहे. लवकरच त्याच्या अपडेट्स मी तुम्हाला देईन. बट आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे. मी तुम्हाला सांगतो,
याच वर्षीचं उदाहरण देतो. या वर्षी रिसेशन चालू असताना सुद्धा टियर 1ची ऑलमोस्ट 90% मुलं प्लेस्ड आहेत. ठीक आहे, मुलं मुली सगळे प्लेस्ड आहेत आणि प्लेस्ड तर आहेतच, प्लस त्यांना 70,000 80,000 असे स्टार्टिंग पॅकेज, 70-80,000 स्टार्टिंग अशी सॅलरी त्यांना मिळते मिनिमम. आणि हेच टियर 2मध्ये काही जणांना जॉब्स मिळालेत, काही जणांना मिळाले नाही आहेत. आणि टियर 3ची जर तुम्ही हालतच विचारू नका, 90% मुलांना जॉब्सच मिळालेले नाही आहेत. मग विचार करा काय उपयोग झाला एवढी इंजिनिअरिंग करून. मग याच्यामध्ये सगळीच चुकी मार्केटची आहे का? नाही. सगळं ठीक आहे, आता मी हे म्हणत नाही की त्यांचं चुकलं, पण प्रॉब्लेम काय होतं बाळांनो, जर तुम्ही चांगलं विजन आधीपासून ठेवलं, एकदा इथे हिट केलं ना, तुमच्या आयुष्याचं अर्ध म्हणजे जे टार्गेट असतं ते तुमचं इथेच अचीव्ह होणार आहे. आय होप तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल. मी म्हणत नाही 100च पर्सेंटाईल आणा, पण थोडे चांगले पर्सेंटेज आणायचा प्रयत्न करा, चांगले मार्क्ससाठी प्रयत्न करा. 97 आणायला 200पैकी 200 लागत नाहीत. 200पैकी 120 जरी घेतले तरी तुम्हाला 97 पर्सेंटाईल येऊन जातं. त्यासाठी प्रयत्न करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की मिनिमम किती मार्क्स लागतात CETसाठी. हा नेक्स्ट टॉपिक घेऊन मी नक्की तुम्हाला ते सगळं व्यवस्थित क्लिअर करून देणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि आय होप तुम्ही मला सगळ्यांना प्रॉमिस कराल की जायचं आहे तर आपण नक्कीच टियर 1साठी तुम्ही या येणाऱ्या महिन्यामध्ये पूर्ण प्रयत्न देणार आहात. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.